नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. काल आणि परवा दोन्ही दिवस मार्केट तेजीत राहिलं. आता आज प्रश्न आहे की ही तेजी टिकून राहील का, की मार्केट कन्सॉलिडेट होईल का, लहान मुलासारखं परत धुडू धावत पाठीमागचा रस्ता पकडेल. काय करेल हे मात्र आज सांगता येत नाही. व्होलॅटिलिटी तर मार्केटमधली आता आपल्याला अंगवळणी पडलेली आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 4,741 कोटीची. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 5,225 कोटीची. क्रूड 102च्या लेव्हलला आहे. म्हणजे जसं भाव वाढतात बाहेर की 100 रुपयाचा भाव 105 रुपये झाला आणि नंतर 105 रुपयाचा 103 रुपये होतो, त्यावेळेला आपल्याला वाटतं की 2 रुपये स्वस्त झाला, पण मुळातल्या भावापासून 3 रुपये वाढलेला असतो. आता हाच अनुभव येईल की सिलेंडरमुळे भाव वाढलेले आहेत, पण सिलेंडर रेग्युलर मिळायला लागले की ते भाव काही कमी होत नाहीत. हा नेहमी येणारा अनुभव आहे. तसंच क्रूड 105 होतं, ते आता 102 झालं आहे, तर थोडंसं कमी झालं आहे असं आपल्याला वाटू लागलं आहे. आज अमेरिका, कॅनडा, ब्राझील यांच्या सेंट्रल बँकेवर लक्ष असेल. आज फेडची मीटिंग सुरू झाली आहे, तर फेड रेटमध्ये काय करत आहे, कारण गेल्या जवळजवळ 4 ते 5 वेळेला रेटमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही आहे. डेल्टा एअरलाइन्स आणि अमेरिकन एअरलाइन्स या दोन्हीही कंपन्यांनी रेव्हेन्यू गायडन्स वाढवला, त्यामुळे त्या दोन्ही कंपन्यांचे शेअर तेजीत होते. युद्धाच्या बाबतीत सांगायचं झालं तर लारिजानी, त्यांचा मुलगा इराणमधले हे मिलिटरी कमांडर लारिजानी आणि त्यांचा मुलगा दोन्हीही युद्धात मारले गेले. तर अमेरिकेमध्ये केंट यांनी राजीनामा दिला. ट्रम्पनी नाटोवर टीका केली आहे. सगळ्यांना सांगितलं होतं नाटोमध्ये जे देश आहेत त्यांना की मदत करा, पण कोणीही मदत करायला आलं नाही आणि सगळ्यांनी सांगितलं की हे युद्ध तुमचं आहे, तुमचं तुम्ही पार पाडा, आमचा या युद्धाशी काही संबंध नाही. त्यामुळे ट्रम्प काल नाटोवर चिडले आणि त्यांनी नाटोवर टीका केली आहे. इराणमध्ये मात्र त्यांचा कोणीही लीडर मारला गेला तरी खूप परिणाम दिसत नाही, कारण ते छोटे ग्रुप करून त्या ग्रुपचा एक लीडर असतो आणि ते ग्रुप वेगवेगळ्या ठिकाणाहून ऑपरेट करतात. त्यामुळे त्याचा एवढा परिणाम, लीडर मेला आता कसं होईल असं होत नाही. आत्ता या 2 दिवसात तरी 23,333 आणि बँक निफ्टीच्या बाबतीत 54,000 होल्ड केला आहे आणि क्लोजही दोन्ही दिवस चांगला आला आहे. आता 23,900 ही 10 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज आहे. 23,900 ते पार होत आहे का, हा पहिला महत्त्वाचा टप्पा आहे. आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की NSEचा IPO येतो आहे. त्याला अजून एक 6 महिने तरी लागतील, पण NSEमध्ये कोणाकोणाचा स्टेक आहे याकडे लक्ष द्या. आत्ता ते शेअर स्वस्त उपलब्ध आहेत
आणि ज्यांच्याकडे ते शेअर असतील समजा त्यांनी ते विकू नका. म्हणजे ॲव्हरेज कोणत्या वेळेला करावं तर त्याची काही पुढे बातमी आहे का, काही होणार आहे का हे बघून ॲव्हरेज केलं पाहिजे. तर NSEमध्ये ज्या ज्या कंपन्यांचा स्टेक असेल तर NSEचा IPO जाहीर झाल्यानंतर ते शेअर वाढू लागते. फक्त एकच याच्यामध्ये अडचण आहे की समजा त्यांनी 5,000 रुपये 6,000 रुपये या भावाने तो जर स्टेक घेतला असेल आणि NSEचा IPO कमी भावात आला तर मात्र त्या कंपन्यांना फायदा व्हायच्या ऐवजी नुकसान होईल. आजकाल असं काही कंपन्यात घडल्या. पण NSEमध्ये LICचा स्टेक 10.7% आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्टेक 10.19% आहे. त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्टेक 3.23% आणि SBI कॅपिटलचा 4.33% स्टेक आहे. GICRE यांचा 4.6% स्टेक आहे. स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनचा 4.4% स्टेक आहे. पण स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनच्या दृष्टीने ही IFCIची पेरेंट कंपनी आहे, त्यामुळे IFCIकडे तुम्ही पाहू शकता. बाकी 28% स्टेक फॉरेन लोकांचा आहे, त्याच्यामध्ये कॅनडा पेन्शन फंड वगैरेंचा समावेश आहे. रिटेलचा 9.9% आहे. HNIचा 9.6% आहे. आणि या सगळ्यामध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग किंवा पब्लिक सेक्टर होल्डिंगचा 31% एकंदरीत स्टेक आहे. ही सगळी आकडेवारी किंवा हा सगळा डेटा मार्च 2025मध्ये जो मिळाला, जो जाहीर झाला होता त्यानुसार आहे. मग याच्यापैकी जे शेअर तुमच्याकडे आहेत पण लॉसमध्ये आहेत ते न विकता नवे शेअर तुम्ही ॲड करा ज्या दिवशी मार्केट पडेल. म्हणजे तुम्हाला जेव्हा NSEचा IPO येईल तेव्हा फायदा होऊ शकेल. आजच्या काही बातम्या आहेत त्या पाहूया. BELला मार्केट काल बंद होता 1,011 कोटीची ऑर्डर मिळाली अशी बातमी आली होती. त्यामुळे त्याचा परिणाम कालच्या मार्केटवर झालेला नाही तर आज होईल. म्हणजे BELचा शेअर वाढू शकतो. गोदरेज प्रॉपर्टी बंगलोरला त्यांनी 20 एकर जागा घेतली आहे. टेक महिंद्राची सबसिडियरी टेक महिंद्रा लंडन हिने बिडेड कंपनीबरोबर टेक महिंद्रा अरेबियामध्ये 20% स्टेक घेण्यासाठी एक करार केला आहे. हा स्टेक 206 कोटीला घेतला जाईल. टाटा स्टील नीलांचल इस्पातचं ॲमॅलगॅमेशन आणि तिच्या फॉरेन सबसिडियरीमध्ये इक्विटी स्टेक घ्यायचा टाटा स्टील विचार करत आहे. तर 100% स्टेक घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. वरुण ब्रिव्हरेजेस दक्षिण आफ्रिकेतील सबसिडियरी द ब्रिव्हरेजेस कंपनी प्रोप्रायटरी लिमिटेडनी क्रिकले डेअरी प्रॉपर्टी लिमिटेडमध्ये स्टेक घेणार आहेत ते आणि 131.48 कोटीच्या व्हॅल्युएशनला तो स्टेक घेतला जाणार आहे. श्री सिमेंटला आंध्र प्रदेशामध्ये लाईमस्टोन ब्लॉकसाठी ते प्रिफर्ड बिडर ठरलेत. विप्रो ही हार्नर्स बरोबर
AI नेटिव्ह सॉफ्टवेअर डिलिव्हरी ग्लोबल कंपन्यांना पाठवण्यासाठी त्यांनी कोलॅबोरेशन केलं. अरविंदो फार्माच्या युजिया फार्मा युनिट 2ला US FDA ऑफिशियल ॲक्शन इनिशिएटेड असं वर्गीकरण केलं आहे, पण 9 त्रुटी दाखवण्यात आल्या आहेत. सीगल इंडिया लिमिटेडच्या सबसिडियरीला पंजाब इन्फ्रा डेव्हलपमेंट बोर्डाकडून 108 कोटी आणि 99 कोटी अशा 2 ऑर्डर्स मिळाल्या. इंडिया ग्लायकॉलनी 7.5 रुपये डिव्हिडंड जाहीर केला आहे. आणि काल पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने सुद्धा माझी नजर गेली त्याप्रमाणे 3.5 रुपये डिव्हिडंड दिला. तामिळनाडू पेट्रो प्रोडक्ट्स लिमिटेडनी सरकारी आदेशानुसार त्यांचा प्लांट तात्पुरत्या तत्वानुसार बंद केला आहे आणि LPG उत्पादनाला प्राधान्य देण्यासाठी हा प्लांट बंद केला आहे. क्लीन मॅक्स एन्व्हायरो यांचा रिझल्ट खूप सुंदर आला आहे. कदाचित हा शेअर आज तेजीत राहू शकतो. NHPCचं सुबनासिरी लोअर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टमध्ये 250 मेगावॅटचं कामकाज सुरू झालं. GNG इलेक्ट्रॉनिक्स त्यांची क्रेडिट लिमिट 51 कोटीवरनं 75 कोटी करण्यासाठी त्यांनी कोटक महिंद्रा बँकेबरोबर करार केला. JP पॉवर म्हणजे जयप्रकाश असोसिएट्स, अडाणी एंटरप्राइजेसने जो प्लान दिला होता तो NCLTने स्वीकारला आहे. हेक्झावेअर एजंटवर्स हा AI प्लॅटफॉर्म त्यांनी लॉन्च केला आहे. स्ट्राइड्स फार्मा सँडोजकडून पुष्कळ जेनरिक ब्रँड्स त्यांनी घेतलेत. पैसालो एक्सटर्नल कमर्शियल बॉरोईंग $15 बिलियन त्यांनी पूर्ण केला. स्वान डिफेन्स हे 5.01% स्टेक OFSमधून विकणार आहेत. इंडिक्स स्पेसिस प्रमोटरनी ओपन मार्केटमधून 1.14 लाख शेअर्स घेतले आहेत. JK मेट्रोलॉजी डिपार्टमेंटनी म्हणजेच जम्मू अँड काश्मीर मेट्रोलॉजी डिपार्टमेंटनी काही पॅकेजिंग ॲक्टिव्हिटी थांबवायला सांगितलं आहे. पुना गाडगीळ त्यांनी नवीन फ्रँचायझी ओन आणि कंपनी ऑपरेटेड स्टोअर्स सुरू केली आहेत. एकंदर संख्या आता 73 झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी बॉन्ड इश्यू करून 6,051 कोटी रुपये गोळा केले आहेत आणि बॉन्डचा कूपन रेट 7.05 म्हणजे 7 रुपये 5 पैसे 100 रुपयाला. CESC यांना 4 लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स मिळाली आहे. विंड सोलर हायब्रिड पॉवर प्रोजेक्टसाठी ही 4 लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स मिळाली आणि 600 मेगावॅटची ही प्रोजेक्ट्स आहेत. आता कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील याची एक लिस्ट पहा, पण गॅरंटी नाही. तुम्ही तुमचा अभ्यास करा, वाटलं तर ट्रेड करा. भारती एअरटेल
पहिल्यांदा तेजीतले. भारती एअरटेल, टाटा पॉवर, स्ट्राइड्स फार्मा, अर्बनमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडाने स्टेक घेतला काल. EPL, क्लीन मॅक्स, हेक्झावेअर, मेट्रोपॉलिस, गोदरेज प्रॉपर्टी, कोरोमंडल, श्री सिमेंट, APL अपोलो, विप्रो, मॅक्स हेल्थकेअर, HDB फायनान्शियल, BEL, आंध्र सिमेंट, हिंदुस्तान कॉपर, बलरामपूर चीनी, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, पेटीएम, इंडिया ग्लायकॉल, सीगल, बाणगंगा पेपर, जयपॅन. म्हणजे जयपॅन हा आत्ता गॅस नाही मिळाल्यापासून या शेअरमध्ये तेजी दिसते. PVR, स्ट्राइड्स फार्मा, LG इलेक्ट्रॉनिक्स, वरुण ब्रिव्हरेजेस, एरिस इन्फ्रा, L&T फायनान्स आणि PVR. कारण धुरंधर 2ची सगळीकडे बातचीत आहे. तर मंदीमध्ये अरविंदो फार्मा, मनकाइंड फार्मा आणि स्वान डिफेन्स. पण आज जरा अडचणीचा दिवस आहे, कारण काल परवा दोन्ही दिवस चांगली तेजी झालेली आहे. तर ती तेजी टिकून राहते की कन्सॉलिडेशन होतं की मार्केट पडतं. पण कन्सॉलिडेशन होणं हे चांगलं आहे, कारण ती तेजी पचवली पाहिजे आणि मगच पुढे तेजी जर झाली तर ती तेजी टिकू शकेल. नाहीतर परत ये रे माझ्या मागल्याची कथा होईल. काय होतं ते बघायला हवं. त्यामुळे लक्षपूर्वक आज ट्रेड करा. नमस्ते.